जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 7057879802 शी संपर्क साधावा. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बिरोबा मंदिरापासून विकासाच्या प्रचार यात्रेला प्रारंभ. आमदार राहुल आवाडेंचे स्पष्ट व ठाम नेतृत्व. माणगाव रुई मतदारसंघातील भाजप विजयाचा विश्वास. माणगाव प्रतिनिधी. ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्याच्या निर्धाराने रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार श्री सुहास राजमाने तसेच माणगाव पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार सौ मीनल राजू मगदूम यांच्या निवडणूक प्रचाराचा भव्य व दणदणीत शुभारंभ माणगाव येथील ग्रामदैवत बिरोबा मंदिर येथे पारंपरिक विधी, पूजन व आरती करून करण्यात आला. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने माणगाव रुई मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसून आले. या प्रचार प्रारंभ कार्यक्रमास कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती या संस्था केवळ राजकीय व्यासपीठ नसून त्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी साधन असल्याचे स्पष्ट केले. खऱ्या अर्थाने विकास हवा असेल तर तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर कायमस्वरूपी लोकांशी नाते निर्माण झाले पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. आमदार राहुल आवाडे पुढे म्हणाले, माणगाव हे आमचे हक्काचे गाव आहे. येथील प्रत्येक माणूस माझा आहे. त्यामुळे माणगावच्या विकासासाठी मी नेहमीच पुढाकार घेतला असून भविष्यातही घेत राहीन. विद्यमान सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांनी कोणताही भेदभाव न करता सर्व समाज घटकांना न्याय देत विकास कामांचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा कारभार म्हणजे पारदर्शकता, लोकसहभाग आणि विकासाचा समतोल यांचा उत्तम नमुना असल्याचे गौरवोद्गार आमदार आवाडे यांनी काढले. डॉक्टर राजू मगदूम यांच्या नेतृत्वाखाली माणगाव ग्रामपंचायतीने राबविलेल्या योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या ठरल्या आहेत. माहेरची साडी योजना या माध्यमातून महिलांचा सन्मान राखला गेला. ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठीचे कायदे, मार्गदर्शन व सहाय्य योजना प्रभावीपणे राबवून वृद्धांना सुरक्षिततेची भावना देण्यात आली. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ती अशा मूलभूत सुविधांबरोबरच वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडण्यासाठी माणगाव ते इचलकरंजी ई-बस सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही घोषणा यावेळी विशेष लक्ष वेधून घेणारी ठरली. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, महिला व शेतकऱ्यांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे आणि माणगावच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला गती मिळणार आहे. आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हा परिषद उमेदवार श्री सुहास राजमाने यांचा कार्याचा उल्लेख करताना ते सर्वसामान्य कार्यकर्त्यातून घडलेले, जमिनीवर काम करणारे नेतृत्व असल्याचे सांगितले. ग्रामीण प्रश्न, शेतकरी समस्या व स्थानिक विकासाबाबत त्यांची ठाम भूमिका असून जिल्हा परिषदेत ते प्रभावी आवाज ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंचायत समिती उमेदवार सौ मीनल मगदूम या महिलांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांना निर्णय प्रक्रियेत सक्षम स्थान मिळवून देण्यासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या माणगाव रुई मतदारसंघात विकासकामे, लोकभिमुख धोरणे आणि विश्वासार्ह नेतृत्व यामुळे भाजपला मोठा जनाधार मिळत असल्याचे चित्र आहे. जनतेचा प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा उत्साह व संघटनात्मक ताकद पाहता येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला. याचवेळी श्री सुहास राजमाने व सौ मीनल राजू मगदूम हे निवडून येतील असा निर्धारही डॉक्टर राजू मगदूम यांनी केला. या कार्यक्रमास सरपंच डॉक्टर राजू मगदूम, साजणीचे सरपंच शिवाजी पाटील, तिळवणीचे सरपंच राजेश पाटील, अतिग्रेचे रामचंद्र पाटील, सारंग पाटील, माणगावचे माजी सरपंच अनिल पाटील, सुरेश खोत, बबन खोत, मुरशिंगीचे गजानन जाधव, नितीन कांबळे माणगाव, आय मुल्ला माणगाव, अमर कांबळे साजणी, नंदकुमार शिंदे, वंदना मगदूम, माजी जिल्हा परिषद सदस्या रमीजा जमादार, स्वप्नाली माने, विद्या जोग, रानोजी जोग, संध्याराणी जाधव,
बाहेर गेली, गीतांजली तर उपाध्याय, तिची वसुधा बाहेर साडी बन्ने, म्हणून संघमित्रा आपल्या माणगावकर, संसारात असलेली सुधाराणी साडी द्यायचं पाटील, काम आपण सुनीता मगदूम ग्रामपंचायतीच्या यांच्यासह वतीने विविध करतात. गावांतील ही पदाधिकारी, सेवा आपण महिला चालू करायचं कार्यकर्ते, कार्य युवक व या ग्रामस्थ मोठ्या ग्रामपंचायतीच्या संख्येने वतीने उपस्थित होते. होते. वेगळ्या कार्यक्रमाच्या पद्धतीनं शेवटी बिरोबा तुमचं काम महाराजांचा या ठिकाणी जयघोष चालू आहे. करत मला विकासाच्या या समाधान आहे. लढ्यात सक्रिय खरं सहभाग म्हणजे ठेवण्याचा एक निर्धार दुःख सुद्धा आहे उपस्थितांनी की हे केला. आमचं गाव प्रतिनिधी जर सौ आमच्या वंदना कोरे जुन्या सह मतदारसंघीय वारसा आहे, सामाजिक वारसा आहे, या वारशाचं काम आपण या गावातल्या लोकांसाठी कराल ही खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. कोणी आरोप करत असेल की सगळंच काम सगळंच काय राजूच्या घरामध्ये, असं काही नाही आहे. माझ्याकडे मागणी फार कमी आहे. माझ्याकडे दुसरी सुद्धा कोण मागणी केली नाही. माझ्याकडे इंटरव्ह्यू झाले, पंचायत समितीला होतं, तुम्ही कोण आलं माझ्याकडे मागणी करायला? मग मागणी तुम्ही करणार नाही आणि सगळंच त्यांच्या घरामध्ये असं जर मागून बोलत असाल तर ते साफ चुकीचं आहे. लोक वेगळ्या पद्धतीनं राजकारणाकडे मध्ये विकासाचं बोलण्यासारखं काय नसलं तर व्यक्तिगत पातळीवरती त्या ठिकाणी घसरतात. तसंच त्या ठिकाणी झालंय. इथं व्यक्तिगत पातळीवरती जाऊन आता व्यक्तिगत उमेदवारांच्यावर टीका करायचं अशा पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये चालू झालंय. परंतु राज्यात सरकार आमचं आहे. आम्ही ताकदीनं या परिसरात निधी आणू एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. मेळावा झाला त्या अतिग्रस्तांना मला अभिमान वाटला पाहिजे. एवढं विजयाची गाणी केली, महिला त्या ठिकाणी समजतात. तुमच्या गावचा आदर्श बाकीची गावं घ्यायला लागलेली आहेत आणि आमची तर अपेक्षा अशी होती. मी दादाला म्हटलं बहुतेक निवडणूक निवडून उद्या काय की, परंतु विरोधासाठी विरोध करायचा आणि पावसाळ्यामध्ये जशा छत्र्या उमलतात तसं छत्रीसारखं कधीतरी उठायचं आणि निवडणुकीला उभं राहायचं. ना कुणाचा संपर्क आहे, ना कुणाच्या लोकांच्या दारात गेलेले आहेत, ना कुणाला नमस्कार चमत्कार आडी अडचणीमध्ये उभे राहिलेले आहेत. अशी मंडळी आज या ठिकाणी तुमच्याकडे मताचं दान मागायला आलेले. आणि मुद्दा काय आहे, सगळं यांना पाहिजे. कोण काय मागून काही मिळत नसतं. ज्याच्या जे नशिबात असतं ते त्याला आपोआप मिळत असत. माझ्यासारख्या माणसाला देखील सरपंच करण्याचं आणि ज्येष्ठ नागरिक प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आदरणीय आमदार संपन्न झालेला आहे. या निमित्तानं भागातील साजणी असू दे, अतिग्री असू दे, तिळवणी असू दे, मानगाववाडी या भागातील सर्वच प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे सगळीकडे भगवं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे एवढंच मी सांगतो या निमित्तानं की येणाऱ्या 5 तारखेला सर्व म्हणजे लोकांनी ठरवलंय की येणाऱ्या 5 तारखेला जिल्हा परिषद मध्ये सुहास राजमाने व पंचायत समितीने मीनल राजू मगदूम या दोघांना मोठ्या मताधिक्याने विजय करून सभागृहात पाठवण्याचा सगळ्यांनी चंग बांधलेला आहे आणि एवढी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी भुई जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आदरणीय सुहास राजमाने साहेब आणि माणगाव पंचायत समिती मतदारसंघातून मीनल राजू मगदूम यांच्या प्रचाराचा शुभारंभ माणगाव ग्रामस्थांच्या साक्षीनं माणगाव गावचे ग्रामदैवत बिरोबा या ठिकाणी बिरोबाचा आशीर्वाद घेऊन व ज्यांच्या पदस्पर्शाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या माणगाव या नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात हार अर्पण करून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. नक्कीच या निवडणुकीमध्ये ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यासाठी निवडणूक आहे. ही निवडणूक विकास कामावरती निवडणूक आहे आणि ही निवडणूक हा माणगाव पंचायत समिती मतदारसंघ आणि रुई जिल्हा परिषद मतदारसंघ या राज्यातील आदर्श मॉडेल म्हणून नावारूपास आणण्यासाठीची ही निवडणूक आहे. नक्कीच या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील सर्व माता भगिनी, तरुण कार्यकर्ते, तरुण मित्र व ज्येष्ठ यांचा आशीर्वाद या दोन्ही उमेदवारांना मिळेल आणि येणाऱ्या 7 तारखेला प्रचंड मताधिक्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विक्रमी मताधिक्यानं या दोन्ही सीटा विजयी होतील असं या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.